नमस्कार. वेताळ बांबार्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल पंजूरजिठा व दादासाहेब कनिष्ठ महाविद्यालय पंजूरजिठा प्रशालेमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शालेय पार्लमेंटची निवडणूक अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडली. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व गोष्टींची अंमलबजावणी या इलेक्शनच्या अनुषंगाने प्रशालेमध्ये राबवण्यात आली. सुरुवातीला इलेक्शनमध्ये सहभागी अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात आले. इलेक्शन दिवशी मॉकपोलही घेण्यात आला. क्लोज रिझल्ट क्लिअरची प्रक्रिया पूर्ण करून EVM मशीन मतदानासाठी सज्ज करण्यात आले. त्यानंतर झोनल अधिकारी लाड सर व शिरसाट सर यांनी सर्व EVM मशीनची पाहणी केली. सर्व निवडणूक कर्मचारी देखील अत्यंत बारकाईने संपूर्ण गोष्टींचे निरीक्षण करत होते. संपूर्ण मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत घ्यावयाच्या गोपनीयतेची सर्व विद्यार्थी अधिकाऱ्यांना आधीच कल्पना दिली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अगदी काळजीपूर्वक आपापल्या कामांचे नियोजन केले. मतदान केंद्राच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेतील NCC कॅडेट्सना देण्यात आली होती आणि त्यांनी ती व्यवस्था अत्यंत चोख पार पाडली. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सावंत मॅडम व खोदे मॅडम यांनी सर्व मतदान अधिकाऱ्यांना त्यांची कर्तव्य समजावून सांगितली. पहिला मतदान अधिकारी, दुसरा मतदान अधिकारी, तिसरा मतदान अधिकारी यांनी आपापल्या कामांना सुरुवात केली. अगदी मतदाराची ओळख पटवण्यापासून ते बोटाला शाई लावण्यापर्यंत सर्व जबाबदाऱ्या अधिकाऱ्यांनी अगदी योग्य रीतीने पार पाडल्या. प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपापली कामे सांभाळून मतदानाचा अधिकार बजावला. शिवाजी इंग्लिश स्कूल पंजूरजिठा प्रशालेमध्ये असे अनेकविध उपक्रम नेहमी होत असतात व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी प्रत्येक उपक्रमाला आपापल्या परीने सहयोग देत असतात. आमची एकजूट हीच आमच्या प्रशालेची ताकद आहे. शाळेचे संस्था पदाधिकारी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला व उपक्रमाचे खूप कौतुक केले. संस्थेच्या शाबासकीची थाप ही आम्हा शिक्षकांसाठी खूप प्रेरणादायी असते. किती विद्यार्थ्यांनी मतदान केले, त्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण किती, पुरुषांचे प्रमाण किती यांची टक्केवारी देखील दर तासाला विद्यार्थी अधिकारी सांगत होते. वर्ग मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत दिले.
त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मतदान झाल्यानंतर मतदान केंद्राबाहेर त्यांच्या प्रतिक्रियेतून जाणवत होता. शिवाजी इंग्लिश स्कूल पंजूर चिठा व दादासाहेब कनिष्ठ महाविद्यालय पंजूर चिठा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित प्रशाळा आहे. या प्रशालेमध्ये जास्तीत जास्त उपक्रम वर्षभर राबविले जातात व या सर्व उपक्रमांमध्ये सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एकमेकांना सहकार्य करीत असतात. या उपक्रमांसाठी लागणाऱ्या सर्व भौतिक व आर्थिक बाबींचा पुरवठा संस्थेमार्फत होत असतो. संस्था सर्व उपक्रमांचे खूप कौतुक करते व त्या उपक्रमांसाठी लागणारा सर्व खर्च शिक्षकांना पुरविते. प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री मालवणकर सर यांच्या माध्यमातून मुख्याध्यापक संघाच्या पॅनलने देखील मतदान केंद्राला भेट दिली. सर्व माजी मुख्याध्यापकांनी प्रशालेच्या या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.
इयत्ता 5वीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम तसा नवीनच होता. टीव्हीवर, मोबाईलवरती इलेक्शनची प्रक्रिया यापूर्वी या विद्यार्थ्यांनी पाहिली होती, पण आज प्रत्यक्षरित्या या विद्यार्थ्यांनी मतदान केले. मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी व स्वयंसेवक यांच्या अल्पोपहाराची सोय देखील करण्यात आली होती. अल्पोपहार हा मतदान केंद्रातच करण्यात आला. संपूर्ण इलेक्शनची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एकही तासिका विद्यार्थ्यांची चुकणार नाही याची दक्षता देखील घेण्यात आली होती. एका बाजूला सर्व नियमित तासिका सुरळीत चालू होत्या. फक्त वर्ग मंत्रिमंडळातील मंत्री हे मतदान केंद्रावरती स्वयंसेवकांमार्फत येत होते. शालेय पार्लमेंट निवडणूक प्रमुख सामंत सर यांचे संपूर्ण प्रक्रियेवरती अत्यंत बारकाईने लक्ष होते. त्यांनी आपली भूमिका योग्य रीतीने पार पाडली व सरतेशेवटी मतदानाचा अधिकार निभावला. साठी निवडक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पॅनल व गेल्या वर्षीचे मंत्रिमंडळ उपस्थित होते. समृद्धी गायकवाड 145, रुची ठाकूर 141. झाले. सहकार मंत्री लगस 111, सुर्वे 62, राणे 114, सायली शेळके 134. प्रशालेचे इंग्रजी विषयाचे शिक्षक व संस्थाचालक माननीय श्री एम एस पाटील सर अत्यंत आवडीने इलेक्शनच्या रिझल्टचे काम पार पाडत होते. प्रशालेचे पर्यवेक्षक माननीय श्री एम जी करपे सर, ज्योती सर, गोसावी सर, सामंत सर, हेब्बाळकर सर हे देखील त्यांना या कार्यात मोलाची मदत करत होते. 3 वर्ष ॲक्च्युली बॅलेट मशीन कशी असते तसं मोबाईल ॲप वापरून, पण ॲक्च्युली जसं निवडणूक आयोग मतदान दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय आणि शिवाजी इंग्लिश स्कूल या प्रशाळेच्या निवडणुकीस शालेय निवडणूक जी आहे ती अतिशय स्तुत्य असा
उपक्रम आपण राबवलेला आहे. याच्यामध्ये जे कर्मचारी, निवडणूक कर्मचारी म्हणून आहेत, त्यांचंसुद्धा 2दा ट्रेनिंग झालं आहे. म्हणजे प्रशिक्षण चांगलं दिल्यानंतर हे सर्वजण इथे आहेत. त्याचप्रमाणे सर्व मंत्री जे आहेत वेगवेगळ्या इयत्तांचे, त्यांचासुद्धा यामध्ये चांगला सहभाग आपल्याला इथे जाणवतोय. सर्व शिक्षक वर्ग आणि कर्मचारी यांनी सुद्धा बऱ्यापैकी मतदान केलेलं जाणवलं आहे. अगदी आपली जी लोकशाही पद्धतीने जे निवडणूक आहे, अगदी नियमात सगळ्या गोष्टी होत आहेत. खूपच चांगला आणि स्तुत्य असा उपक्रम आहे. धन्यवाद सर. निवडणूक प्रक्रियेप्रमाणे, संहितेप्रमाणे पार पडते आणि हे अतिशय छान वाटतं बघून या ठिकाणी. प्रत्यक्ष EVM मशीनवर या ठिकाणी ते निवडणूक होते. तुम्ही सगळे मतदार अधिकारी पण काम करता, आम्ही पण काम केलेलं आहे प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनी. आम्हाला त्याचे अनुभव आहेत, काय गडबड होतं आणि काय काय होतं ते. तर ते निवडणूक अधिकारी 1, 2, 3 केंद्राध्यक्षाची कामं आम्ही केलेली आहे. आणि तुम्हाला ही निवडणूक प्रक्रिया हातातनं सगळी जाते. भविष्यात तुम्ही होणारे मतदार आहात, कारण मतदारांना आपलं मतदान कसं करावं हे तुम्हाला छानपैकी मार्गदर्शन या ठिकाणी मिळते. कारण आता सुद्धा निवडणुकीला जाताना नवीन मतदार दाबल्यावर त्यांना कळत असते काय करायचं, कसं दाबायचं, एक गोष्ट काय करायचं. तर तुम्हाला ही सगळी माहिती या ठिकाणी मिळते आणि अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या शाळेचे प्राचार्य असतील, सगळे शिक्षक वर्ग आणि सर्व तुम्ही विद्यार्थ्यांना सहकार्य करताय, मुलांना काम करताय आणि चांगल्या प्रकारे उपक्रम राबवल्याबद्दल मी सेवामुक्त मुख्याध्यापक कुडाळ तालुका यांच्याकडे तुम्हाला धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, माझे नाव प्रज्ञा विजय परब. यावर्षीच्या शालेय पार्लमेंटमध्ये मी माझ्या आवडत्या विद्यार्थ्यांना वोट दिलं, त्यासाठी मी संस्थेचे आभार मानते व माझी शाळा मला खूप आवडते, कारण की आमच्या शाळेमध्ये असेच नवनवीन उपक्रम चालू असतात. नमस्कार, माझे नाव मिताली दीपक हेबाळकर. मी इयत्ता 5वी अ मध्ये शिकत आहे. शिवाजी इंग्लिश स्कूल पंधुर्जिता या प्रशालेमध्ये खूप उपक्रम राबवले जातात. त्यामधील हा उपक्रम म्हणजे शालेय पार्लमेंट निवडणूक. मी TV किंवा मोबाईलवर निवडणूक पाहायची. आज मला प्रत्यक्षात मतदान करण्याची संधी मिळत आहे. त्यासाठी मी या शाळेचे व संस्थेचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. माझं नाव श्रेयस शैलेश पवार. मी इयत्ता 7वी अ मध्ये शिकत आहे. यावर्षीच्या इलेक्शनमध्ये मी माझ्या आवडत्या विद्यार्थ्याला मत देऊन आनंद वाटतो आणि मी या इलेक्शनमध्ये मला संधी दिल्यामुळे मी संस्थेचे आभार मानतो. नमस्कार. वितळगावमध्ये विभाग शिक्षण प्रसारक मंडळ, शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पंधुर्जिता. आमच्या प्रशाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळ 2024-25 याची निवडणूक जी आहे ती 30 जुलै रोजी घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये आपण पंतप्रधान पासून विद्यार्थी प्रतिनिधीपर्यंत ते सर्व काही मंत्री आहेत, 11 मंत्री यांची आपण निवड करून घेतली. यावेळी एक विशेष होतं म्हणजे प्रत्येक पद जे आहे पंतप्रधानपासून विद्यार्थी प्रतिनिधी 11 पदांसाठी प्रत्येकासाठी 4-5 उमेदवार उभे होते. त्यातून आम्ही EVM मशीनद्वारे, जे मोबाईलमध्ये EVM ॲपचं मशीन येतं, ॲप येतं, त्या ॲपद्वारे आम्ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आहे ती घेतली आणि त्याचा रिझल्ट तात्काळ मिळतो. त्यानुसार आपण पंतप्रधान कुमार सौरभ काशीराम कुबल, शिक्षण मंत्री नीरजा रामदास लिंगकर, वाचनालय मंत्री दुर्वांक प्रसाद सामंत, सहमंत्री आदित्य प्रशांत परब, वाङ्मय मंत्री सलोनी लक्ष्मण गायकवाड, सांस्कृतिक मंत्री तेजल दशरथ मयेकर, आरोग्य मंत्री तनिष्का अमित पारकर, बचत मंत्री समृद्धी उत्पल गायकवाड, सहकार मंत्री भाग्यश्री सुशील राणे, क्रीडा मंत्री सर्वेश संदेश परब, विद्यार्थिनी प्रतिनिधी तनिष्का विजय सावंत. या 11 मंत्र्यांची आपण निवड करून घेतली आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मीच फक्त सहभाग घेतला होता असं नव्हे, तर माझे सर्व सहकारी जे आहेत, विशेष करून हे सगळं कामाचं जे आहे ते रेकॉर्डिंग करणं, कामकाजाचं नियोजन करणं, आमचे वरिष्ठ शिक्षक श्री हेबाळकर सर यांनी खूप मदत केली. त्याशिवाय आमचे लायब्ररीमधले श्री गोसावी
यांनी अगदी लेखन काम जे आहे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं बॅच तयार करणं किंवा इतर सगळं काम असेल त्याच्यामध्ये खूप मदत केली. त्याशिवाय मुख्य म्हणजे आमच्या शाळेचे चेअरमन आणि मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले. आमच्या शाळेचे पर्यवेक्षक श्री करपे सर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन आम्हाला मदत केली आणि आमचे संस्थाचालक अधिक आमचे सहाय्यक शिक्षक आणि वरिष्ठ शिक्षक म्हणून श्री पाटील सर यांनी या कामकाजामध्ये संपूर्ण कामकाजामध्ये सहभाग घेतला आणि आम्हाला मार्गदर्शन केले. या सर्वांचे मी आभार मानतो आणि अशा प्रकारे या संपूर्ण मंत्रिमंडळ हे आपण निवडून घेतलं आहे. यावर्षीचं मंत्रिमंडळाचं कामकाज या 11 मंत्र्यांच्या आधारे सुरू होईल. धन्यवाद.